शेतकरी बंधू भगिनींनो, आपले अनेक शेतकरी बांधव विविध फळ पिकांची लागवड करत असतात. खरं तर कोरडवाहू भागातील हलक्या आणि उथळ जमिनीतील पारंपरिक पिकांऐवजी कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्या कधीही फायदेशीर ठरते. सीताफळ गरांचा वापर आईस्क्रीम, मिल्कशेक, फ्रूट सॅलाड, रबडी अशा विविध पदार्थांमध्ये वाढत आहे. सीताफळास उष्ण आणि कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे 30 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आणि 500 ते 600 मिलीमीटर पर्जन्यमान फळांच्या वाढीसाठी पोषक ठरतं. फळधारणेवेळी 80% जास्त आर्द्रतेची गरज असते. फळे पिकताना उबदार आणि कोरडे हवामान असल्यास सीताफळाच्या फळांना गोडी चांगली येते. अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड असल्यानं उथळ, हलक्या, मुरमाड अशा डोंगर उताराच्या जमिनीत हे फळझाड तग धरतं. लागवडीसाठी हलकी ते मध्यम चांगला निचरा होणारी 2 ते 3% उताराची भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन या सीताफळ पिकासाठी निवडावी. रोपांची निवड करत असताना रोपं बियाणांपासून आणि शाखीय म्हणजेच कलम पद्धतीनं तयार केली जातात. बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची नसतात. तसंच फळांची गुणवत्ता, त्यातील उत्पादकता एकसारखी नसते. त्यामध्ये प्रत्येक झाडाची फळाची गुणवत्ता आणि उत्पादकता यामध्ये फरक दिसून येतो. कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या जातींची एकाच गुणधर्माची दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. बागेत लवकर फलधारणा होते आणि उत्पादनही एकसारखं मिळतं. त्यामुळे कलमांची लागवड करण्याला आपण प्राधान्य द्यावं. सीताफळ लागवडीनंतर बहार व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा आणि उत्पादनाच्या दृष्टीनं खूप गरजेचा असा विषय आहे. सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरता बहाराचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो, परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला देखील बहार धरता येतो. याकरता बाजरीचे आंतरपीक घेतल्यास आर्द्रता टिकून राहण्याला मदत होऊन अधिक फलधारणा देखील होते. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढण्याला तयार होतात आणि बाजारभाव देखील या काळात चांगला मिळून आर्थिक नफा वाढतो. सीताफळ हे खरं तर कोरडवाहू फळझाड असल्यानं गरजे इतकंच पाणी द्यावं. लागवडीनंतर 3 ते 4 वर्षांच्या झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन 50 ते 60 लिटर पाणी पुरेसं होतं. झाडांमधील अंतर आणि स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते. सूक्ष्म फळ निर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज भासते. सुरुवातीच्या काळात बागेस हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी आणि मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी तसंच भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी सीताफळाला पाणी द्यावं. ठिबक सिंचन पद्धतीनं पाण्याचं नियोजन करावं. खते पाण्यात मिसळून देता येत असल्यानं खतांच्या मात्रेत 25 ते 30% बचत करता येते. खते निचऱ्याद्वारे अगर स्थिरीकरणामुळे वाया जात नाहीत. त्याचबरोबर जमिनीच्या चढ उतारांवर सुद्धा नियंत्रित पद्धतीनं सारख्या प्रमाणात पाणी देता येतं. शेतकरी बंधू भगिनींनो, सीताफळ बागेचं नियोजन आपण काटेकोरपणे केलं तर या सीताफळ बागेतून कमी उत्पादन खर्चात अधिक आर्थिक नफा आपण मिळवू शकतो.